सनक्लासमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण महत्त्वाचे सूत्र आणि नियम बघणार आहोत. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे गणितामध्ये तर नियम आणि सूत्र. जर नियम आणि सूत्र आपल्याला जर व्यवस्थित माहिती असतील तर आपल्याला गणितं सोडवता येतात, नाहीतर सूत्रांशिवाय गणितं सोडवता येत नाही आहेत. म्हणजे काही विद्यार्थ्यांना पद्धत माहिती असते परंतु त्याचे सूत्र माहिती नसतात, ती सूत्र लक्षात नसतात आणि सूत्रांशिवाय ती गणितं सोडवता येत नाहीत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे गणितामध्ये सूत्र माहिती असणे आणि त्यांचे नियम. तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीचे 10 सूत्र जे आहेत, नियम जे आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्यानंतरचे जे पुढचे नियम आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण सुरुवातीला महत्त्वाचे जे आहे, जे बेसिक फॉर्म्युले जे म्हणतात ना ते आपण आज अभ्यासणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी ते नीट समजून घ्या, जेणेकरून यात तुम्हाला सूत्रांचा उपयोग पुढे खूप ठिकाणी करता येईल गणितामध्ये. मग सूत्र जर पाठ असतील व्यवस्थित लक्षात आली तर तुम्हाला गणितं सोडवताना कठीण जाणार नाहीत. तर आता आपण सूत्र बघूया. पहिला जो नियम आहे, पहिलं नियम आहे, सूत्र आहे बघा, नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हटल्यानंतर प्रश्न पडला कोणत्या नैसर्गिक संख्या आहेत. तर आपण 1 पासून ज्या संख्या सुरू होतात, 1 2 3 4 5 अशा कितीतरी असंख्य संख्या आहेत, त्या सर्व संख्यांना काय म्हणतात, नैसर्गिक संख्या म्हणतात. मग त्यातली तुम्हाला विचारलं की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती, तर आपण सांगू शकत नाही, कारण नैसर्गिक संख्या ह्या काय आहेत, अनंत आहेत. तर नैसर्गिक संख्या या नेहमी 1 पासून सुरुवात होतात. पूर्ण संख्या होल नंबर ह्या 0 पासून सुरुवात होतात. 0 1 2 3 4 5 आणि पुढे अनंत आहेत. त्यानंतर पूर्णांक संख्या, ह्याला इंटिजर म्हणतात. तर पूर्णांक संख्या ह्या 0 1 2 3 म्हणजे उजवीकडे 1 2 3 आणि डावीकडे 0 ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ह्यासुद्धा अनंत आहेत, इनफायनाईट आहेत. परिमेय संख्या, रॅशनल नंबर, ह्यासुद्धा 0 1 2 3 4 5 आणि नंतर ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 5 ह्यासुद्धा अनंत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा नियम कोणता आहे, तर 2 धनपूर्णांक संख्यांचा गुणाकार धनपूर्णांक येतो. कोणत्याही 2 धनपूर्णांक संख्या घ्या, त्यांचा गुणाकार काय येणार आहे, धनपूर्णांक येणार आहे. मुलांचे नेहमी परीक्षेमध्ये इथेच मार्क जातात, चिन्ह द्यायला चुकतात. आता इथे हे नियम आहेत ते नीट लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं गणितामध्ये मार्क जाणार नाहीत. आता 2 धनपूर्णांक संख्या कोणत्या येतात, तर 5 आणि 3 घ्या. 5 आणि 3चा गुणाकार येतो 15, म्हणजे धनपूर्णांक झालं. 6वा जो नियम आहे, 1 धनपूर्णांक व 1 ऋणपूर्णांक संख्यांचा गुणाकार ऋणपूर्णांक येतो. आता 2 संख्या घेतल्या, त्यात ते एक जर धनपूर्णांक घेतलीत आणि दुसरी ऋण घेतलीत, म्हणजे जर समज जर ऋण 3 घेतलेत गुणिले 2 केलेत तर त्यांचा गुणाकार काय येणार आहे, ऋण 6. लक्षात ठेवा, एक जर धनपूर्णांक असेल आणि दुसरी जर ऋणपूर्णांक असेल, त्या 2 संख्यांचा गुणाकार काय येतो, ऋणपूर्णांक येतो. त्यानंतर 7वा नियम जो आहे, 2 ऋणपूर्णांक संख्यांचा गुणाकार धनपूर्णांक येतो. 2 जर ऋणपूर्णांक संख्या असतील तर त्यांचा गुणाकार नेहमी धनपूर्णांक येतो. म्हणजे काय येणार, ऋण 3 गुणिले ऋण 2, त्यांचा गुणाकार किती येणार आहे, 6 येणार आहे. काय येणार आहे, 2 ऋणपूर्णांक संख्यांचा गुणाकार धनपूर्णांक येतो. शून्याने कोणत्याही संख्येला भागता येत नाही. 8वा नियम आहे, शून्याने कोणत्याही संख्येला भागता येत नाही, म्हणजे शून्याने कोणत्याही संख्येला भाग घालवा, भाग जात नाही. शून्याने कोणत्याही संख्येला भागता येत नाही, हा 8वा नियम झाला. त्यानंतर 9वा नियम आहे, शून्याने कोणत्याही संख्येने भागल्यास भागाकार 0 येतो. शून्याने कोणत्याही संख्येला भाग घालवा, 0 भागिले 12 12 भागिले 0 करा, तरी भागाकार त्याचा काय येणार आहे, 0 येणार आहे. जसं कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास ते गुणाकार 0 येतो, तोच नियम भागाकारामध्ये सुद्धा लागू पडतो. त्यानंतर 2 ऋणपूर्णांक संख्यांचा भागाकार धनपूर्णांक येतो. काय, 2 ऋणपूर्णांक संख्यांचा भागाकार धनपूर्णांक येतो. म्हणजे कोणत्याही 2 ऋणपूर्णांक संख्या घ्या, ऋण 12 भागिले ऋण 4, तर यांचा भागाकार काय येणार आहे, धनपूर्णांक, म्हणजे 4 त्रिक 12 येणार आहे.
2 धनपूर्णांक संख्यांचा भागाकार धनपूर्णांक येतो. 2 ऋणपूर्णांक संख्यांचा भागाकार धनपूर्णांक येतो. 2 ऋणपूर्णांक संख्यांचा भागाकार धनपूर्णांक येतो. 2 धनपूर्णांक संख्यांचा भागाकार धनपूर्णांक. आता 2 जर ऋणपूर्णांक संख्या घेतल्या तर मी सांगितलं तुम्हाला -12 भागिले -4, तर यांचा जो भागाकार आला तो धनपूर्णांक आला. आणि कोणत्याही धनपूर्णांक संख्या घेतला तर त्यांचा भागाकार काय येणार आहे, धनपूर्णांक येणार आहे. हा झाला 11वा नियम. त्यानंतर 12वा नियम काय आहे, 1 धनपूर्णांक व 1 ऋणपूर्णांक संख्यांचा भागाकार ऋणपूर्णांक येतो. म्हणजे एक संख्या जर तुम्ही ऋणपूर्णांक घेतलीत आणि दुसरी जर धनपूर्णांक घेतलीत तर त्यांचा भागाकार हा ऋणपूर्णांक येणार. म्हणजेच भागिले 4, 4×3=12, ह्याचं उत्तर ऋण 3 येणार आहे. नीट लक्षात घ्या, एक ऋणपूर्णांक संख्या आणि एक धनपूर्णांक संख्या असेल तर त्यांचा भागाकार हा ऋणपूर्णांक येतो. हे नियम खूप महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. 13वा नियम आहे, मूळ संख्या ज्या संख्येचा एकही अवयव संयुक्त संख्या नसतो. मूळ संख्या कुणाला म्हणतात, की ज्या संख्येचा एकही अवयव संयुक्त संख्या नसतो. म्हणजे अशा संख्या घ्यायच्या की त्यांचा जर 3 आणि 5 घेतले तर 3चे अवयव पडतात 1 आणि 3 आणि 5चे पडतात 1 आणि 5. तर ह्यांच्यामध्ये एका व्यतिरिक्त सामायिक अवयव कोणताच नसतो. त्या संख्या असतात मूळ संख्या. आता आपण हे 13 नियम बघितलेले आहेत. मी मागाशी बोलताना 10 नियम बोलले तर 10 नाही आहेत, 13 नियम आहेत. हे 13 नियम खूप महत्त्वाचे आहेत. कारण तुम्हाला म्हणजे गणित असताना चिन्हांमध्ये चिन्ह चुकतात तुमची. ऋणपूर्णांक संख्यांचं ऋण संख्यांचा भागाकार काय असतो, धन संख्यांचा भागाकार काय असतो, की ऋण संख्यांचा गुणाकार काय असतो. आपले साध्या साध्या गोष्टीवर आपल्या ह्याच्यावरनं आपल्या साध्या चुका असतात, त्याच्यावरनं ते मार्क